उद्या उद्या येईल तुझा व्हिडिओ उद्या. हा मम्मीला दाखव. हा 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 पोरी दिसल्या ना तुला पण तरी आम्ही काढणार. खुजली आहे खुजली. DRX नयन खुश बाई. अभिजित लवटेला भेटलं एक काम. सो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कुठे खारघरचं इस्कॉन टेम्पल. सो आज आपण चाललेलो आहेत खारघरच्या इस्कॉन टेम्पलसाठी. आणि शर्ट बीट थोडा दिसतोय का व्यवस्थित व्हाईट कलरमध्ये एकदम ब्रँडेड दिसतोय का मी जरा. विषय असा आहे की माझे कपडे दोनच जोड आणलेले आणि ते धुवून टाकले. एक कॉलेजचा युनिफॉर्म आणि एक हुडी घालून आलेलो ते जास्त मग घेऊन कपडे घालून नाही ते. आणि जे हॉस्टेलला यूज करायला टी शर्ट आणलेलं ते. तर हा आपल्या मित्राने दिलेला आहे आपल्याला शर्ट. सो थोडंसं इग्नोर करा त्याच्यावर इस्त्री बिस्त्री काय आहे नाही पण चांगला आहे शर्ट एकदम भारी. तर मित्रा शर्ट घातलेला आहे. सो थँक्यू भावा मला निर्वस्त्र राहण्यापासून वाचवल्याबद्दल. थँक्स. तो आपला मागचा ब्लॉग बघितला असेल तर जाऊन बघा. तो माझा पुण्याचा मित्र आलेला म्हणजे अजून आहे तो सर. त्याचा ब्लॉग आपण टाकला होता. सो तो ब्लॉग जाऊन बघू शकता तुम्ही. आणि आज आपण त्याच्यासोबत त्यालाच घेऊन जाणार आहेत इस्कॉन टेम्पलला. मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि तो पण फर्स्ट टाईमच चालला आहे. सो जाऊया फटाफट निघूया. आजचा ब्लॉग मला जास्त मोठा करायचा नाही. बेसिकली माझे मोठेच ब्लॉग होतात बट मी ट्राय करेन कमी छोटा ब्लॉग करायचा. सो त्याला घेऊ आणि मग निघू इथून खारघरला. इथून खारघर बघावं लागेल किती लांब आहे ते लोकेशन बघावं लागेल. चलो बसू गाडीवर. हा गाडी बिडी इथे आहे. गाडी बिडी एकदम गदाळ अशी गच्च झालेली आहे म्हणजे एकदम घाण झालेली आहे. सो तशीच आता चालवतोय. बघू घरी गेल्यावर साफ करू. चला बसू गाडीवर. चलो गाईज फटाफट निघूया काय बोलतो हां निघूया एकदम क्वालिटीमध्ये. सो मित्र आहे त्याला घेऊ आणि मग त्याला घेऊन आपण जाऊया इस्कॉन टेम्पल. बरेच जण स्टोऱ्या बिऱ्या लावतात तर म्हटलं चला काय विषय आहे तो जाऊन जरा बघूयात. पण ते आधी गरमी खूप जास्त आहे तर मला एक लस्सी प्यायची इच्छा होते. आणि माझं फेवरेट दुकान म्हणजे इथे डेअरी. त्या डेअरीवर नेहमीच मी लस्सी पितो तर आज पण पिणार विषय तो आहे. तर निकलने से पहिले मस्त थोडेसे एक चिल में दिल लस्सी पिऊया इथे समोर डेअरीमध्ये आणि मग निघूया. चलो लस्सी द्या ना. तो काही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. चॅनलवर आत्ताच टाकला आहे मी जस्ट थोड्या वेळ आधी. आणि एकदम केसं विचारायचा आपला काय विषय राहत नाही. आपण आंघोळ केली का डायरेक्ट निघून जातो म्हणजे आपण केसं विचारत नाही. खारघर आहे 9 किलोमीटर ऑलमोस्ट 9.7 म्हणजे 10 किलोमीटर दाखवतो तुम्हाला आहे बघा. ओके सो इस्कॉन टेम्पल जाएंगे आपण. खारघर 9.7 किलोमीटर आहे. सो इथून निघूया. मित्राला रस्त्यातच आहे त्याला तिथून घेऊ आणि मग तिकडनं सीधा इस्कॉन टेम्पल. चलो. माझ्या मागे एक मुलगा आहे ॲक्च्युली. तो कधीपासून नोटीस करतो कॅमेऱ्याला. तो कधीपासून बघतो. थांबलेला होता मी जोपर्यंत तिथं थांबलेलो तोपर्यंत. आणि आता माझ्या मागं सायकल करतो बघायला येते बहुतेक की काय आहे नेमकं असं. त्याला माहिती असेल कारण आताच्या पोरांना सगळं माहिती असते कुठलं कसं कॅमेरा. तो माझ्या मागे येतो. काय दिसतोय का आरशामध्ये मला दिसतोय का नाही थोडाफार दिसत होतं. आमचं मित्र जाऊ तिथं पुढे. हा बघा कधीपासून मला बघत होता आरशामध्ये. थांबलेला होता तो माझ्यासाठी. असा परत निघाला. किती गेअर आहेत सायकलला? किती गेअर आहेत? 7 गेअर. हां यूट्यूब बघतो का? ब्लॉग बघतो का तू? हे बघ पुढे नाव आहे सर्च करायचं बघून जा. हां सर्च कर. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. सर्च करून बघ. हां चालू आहे. हां तुला काढलं ना हे काय येतं दिसतोय तू बघ. हां दिसतोय तू. उद्या येईल तुझा व्हिडिओ उद्या. हां मम्मीला दाखव नीट नाव बघून जा का. मम्मीला दाखव बोलते. कडनं जायचं आपल्याला. सॉरी बाई
चलो परत एकदा सिग्नल. आईला सायकल कसली सेक्सी दिसते. क्वालिटी निकाली बाईने गॅस में से. चलो सिग्नल दिसला. हो ये बहुत एडवेंचरस जगह है. हवा इधर ठोकायला कोणी बघत नाही. ये है कळंबोली गाई. तो आपला मित्र इकडे कळंबोलीला राहतो. त्याला घेऊया. तोच मित्र जो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला तोच. त्याला आज परत घेऊन जायचा फिरायला. म्हणजे कळंबोली इथं मंदिर आहे गाईच हनुमानचं. आणि मित्र येतोय आता. कुठून जायचं काय रे. व्हाईट शर्ट घालून आहे मंदिरात जाणार पोरी पटवणार आपल्याला. कुठून जायचं इथूनच. हां इकडनं मागणं इकडनं. हा चुकीच्या रस्त्याला नेलंच ना बघ तू. मग एकदम सही दिशा दिखाव म्हणजे सही दिशा. तसं 9 किलोमीटरच दाखवत आहे. बघू आता. शेठ अभिजित शेठ. आज अभिजित आपल्याला करणार आहे खर्चा. तो अभिजित को इज्जत दो. हे देख चला त्याच्याकडून जरा पेट्रोल गाडी घर ठेव. बघूया देतो का आपल्याला. चला पुढे का. चला गरीब लोग साइड से हो जाओ. बड़ी गाड़ी वाले पैसा दे दो ना. धीरे धीरे चल गो मैना. घर गावाला चल गो मैना. घर गावाला चल गो मैना. चला निळे वाण पेटलेले आहेत आणि आता जाऊ. हे गाईचं बघा लव खारघर. आय लव खारघर. तर आहे नंतर बघितला. ब्युटिफुल. गुगल पण कुठल्या गल्ली बोळ्यातून रस्ता दाखवते का माहिती. का मंदिराच्या मागच्या साईडनं नेऊन उभं करतं का काय. A few moments later. हां पोरी दिसल्या ना तुला. मला पोरी दिसल्या ना इकडे मागे. तर लगेच टाईल मारतोय. हेल्मेट इथे ठेवलं गाडीला. असा चांगलं ते राहिलं तर आपलं गेलं तर देवाचं. तो आलो आपण मागे बघू शकता तुम्ही. दाखवतो तुम्हाला. हे बघा ये है इस्कॉन टेम्पल. थोडासा मैं फील्ड ऑफ वाइट चेंज करता हूँ. मला आहे ना जसं गोवर्धन इको विलेजचा व्हिडिओ मित्रांनो बघितला का तुम्ही. त्याच्यासारखंच वाटतंय थोडंसं. सो बघूया. चप्पल काढायचं का इकडेच. अरे चप्पल ठेवायला पण पैसे आहेत का. हाँ कितने लोग का है. 2 जन का. 2 लोग का हमारा. अच्छा इधर ज़्यादा लोग का. बड़ा फैमिली पैक है इधर और उधर सिंगल पॅक आहे. आपण तिकडे लावूया ना. अरे हां इज्जतीत तिकडे लावायला जागा आहे आपल्याला. तर तिकडेच आपण लावून घेऊ. तसं पण चप्पल काय माझे तर नाही ते दुसऱ्याच्या मित्राचेच घालून आलो आहे. पण मित्राचे चप्पल म्हणजे जबाबदारीचं काम. कारण चप्पल हारले तर भाई तो आपल्याला हरवेल. आणि ऑलरेडी त्याचे चप्पल दिले ही फार मोठी गोष्ट आहे. शर्ट मित्राचा चप्पल मित्राचे जीन्स माझे आहे. इथे ठेवू एकदम पद्धतशीरपणे. अरे इथं ठेव वरती बाबा. खालती कशाला ठेवतो. खाली एखादा असा पाय टाकून घेऊन जाईल. चलो काही चप्पल ठेवलेत आणि बाकी सिस्टम पूरा उधर है. चलो दिखाता हूँ. तो गाइज अरे असं चांगलं वाटतं. मैदान में आ गए हम लोग. और बघू शकता माझ्या सगळं इस्कॉन टेम्पलचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला आता मी दाखवतोच. आणि पहिल्यांदा चालू आहे. बघूया कसा आहे इस्कॉन टेम्पलचा तो व्ह्यू. आणि हे स्कॅनर कसला आहे रे. पैसे पाठवायचे आहेत का ह्याच्यावर. इकडे पाण्यामधून उकळ येतो मित्रांनो. उकळ नाही तो फाउंटन बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु काही कारणास्तव प्रेशरच नाही आहे इथे. त्याच्यामुळे थोडंसं इथे समजून घ्या जरा. पाईपचा प्रेशर कमी आहे. आणि इकडे पैसे पाठवायचे असतील तर स्कॅनर नाही. सॉरी मुंबई आणि पोलीस आहे काहीतरी. बाकी चला तुला एंट्री करते हैं आपण ऊपर की तरफ. तर समोरच्या दिशेने आपण प्रस्थान करूया. इकडे फाउंटन आहेत आणि सुंदर असं व्ह्यू. वाव ब्युटिफुल. अबे मागे रा
फुटेजमध्ये येतो हे फेमस व्हायचे ह्याला फेम घेतात पण पायाला बसताय चटके हे झालेलं आहे गरम तर त्याच्यामुळे काय अबे ओय, तिथे चटके बसत होते काय खोटं बोलतो म्हणजे काय बसत होते सिरियसली एक लादी गरम है एक लादी ठंडा है पैसा लग रहा हूँ मैं गाइस मेरे को छोड़ो ये इधर देखो पीछे मस्त पैकी सुंदर सा व्यू भारी वाटतं इथे हे माझा फोटो बिटो काढ ना असं काहीतरी स्टोरीमध्ये तुम्ही बघितलं असेल आता आपण ब्लॉगमध्ये पण बघा माझ्या स्टोरीमध्ये तुम्ही बघालच आपण पोहोचलेला इस्कॉन टेम्पलला आणि मागे बघू शकता इकडे मोठं मंदिर वगैरे आहे सगळं त्याच्यामध्ये जाऊन बघू बाकी आजूबाजूला पाणी वगैरे आहे ते सगळं तुम्ही बघितलं असेल अजून व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला इकडे बघा इकडे पण आहे त्याच्यानंतर मागे सुद्धा आहे तर चला पटापट जाऊया आणि तिकडे जाऊन बघूया कसं काय आहे ते अलाउड आहे का गाईस ही मंदिराची आहे डावी बाजू डाव्या साईडला काहीचा असा व्ह्यू आहे आणि इकडनं आम्हाला बोलले की अलाउड नाही आहे ते बोललं अलाउड नाही बोलले जमा करून टाका पण तरी आम्ही काढणार खुजली है हमें खुजली तो खुजली मिटाई जाएगी हा काय तो तिकडचा व्हिडिओ काढतोय त्याचं चालतंय आणि आपल्याला नाही काढू देत त्याला बोलणार आहे मी एवढे काढता येतात आम्ही काय ए लावटे इथे बस काहीच आम्ही बसलो इकडे थोडासा भजन कीर्तन करूया फार दिवसात कधी बसत नाही भजन कीर्तनाला बट आज बसलोय आम्ही आवाज येतोय का नाही माहिती नाही तुम्हाला हे हाय कर सो गाईज व्हिडिओ काढायला अलाउड नाही बोलले आम्हाला तोपर्यंत मी व्हिडिओ काढलेला आणि नंतर गार्ड आला इसको बोलते चिडिया चुग गई खेत आपल्याला यूट्यूब चॅनल विचारतात आपला त्यांना यूट्यूब चॅनल दाखवूया बघा इकडे आहे आण दाखवतो आण त्याला आपण नाव दाखवू DRX नयन ये देखो सब्सक्राइब करो पोरं खुश भाई आज 2 जण थे हाय कर ना इकडे हाय कर तू दिसशील उद्या दिसशील तू गाइस 2 सब्सक्राइबर मिल गए हमें यार अजून एक चॅनल देऊ आपण सबस्क्राईब करू 3 सबस्क्रायबर झाले आपले थैंक यू गाइस मंदिर की ब्यूटी देखो मंदिराची सुंदरता बात सुंदर असं गाइस माझा फॅन बेस दाखव तुम्हाला फॅन बेस दाखव व्हिडिओ दाखव एकदम फॅन्स आम्हाला हे दिलं आता सध्या हे दे माझ्याकडे दे गोवर्धन इको विलेज सारखंच वाटतंय मला पण हां तिकडे थोडंसं नेचर प्युरिटी जास्त होती इकडे थोडंसं कमी आहे कारण सिटीमध्ये आहे ना आणि इकडे मागे खाली गार्डन वगैरे एकदम ब्युटिफुल गार्डनमध्ये जायला रस्ता आहे का आहे रस्ता आपण जाऊ शकतो आपण जाऊया गार्डनमध्ये हां चलो सो गाईज आपल्याला थोडेसे आपले सबस्क्रायबर्स पण भेटले जवळजवळ 3-4 सबस्क्रायबर भेटले आज पोरबार भेटली मला म्हणजे तिकडून येताना एक सायकलवरती मुलगा भेटला त्याच्यानंतर आता इथे मंदिरात बसलेलो भजनासाठी तर तिथे पण पोरं भेटली तर त्यांनी पण माझे चॅनल वगैरे बघितलं आणि सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ पण तिथेच बघितलं त्यांनी बघत होते व्हिडिओ माझे तर अच्छा लगा थँक्यू गाईज अगर आप ये व्हिडिओ देख रहे हो तर तुम्ही मित्रांनो बघताय व्हिडिओ तर खूप खूप थँक्यू आणि असंच सपोर्ट करत राहा मला तर हे बघा इकडे गार्डन आहे तर गार्डनमध्ये एंट्री नाही आहे आम्ही विचारलं पण गार्डनचं काम चालू आहे सध्या सो गार्डनमध्ये एंट्री नाही तर गार्डनमध्ये आपल्याला जायला भेटणार नाही
बाकी इकडे आहे सगळं व्यवस्थित मस्त सुंदर आणि थोडंसं फोटो वगैरे काढू आणि नंतर मग कल्टी मारेंगे. अभिजित लवटेला भेटलं एक काम, त्याला काढायला लागलेत फोटो. तो भाऊला काम भेटलंय, कामासाठी झालाय तो इकडे. चांगला नसेल आला तर परत काढा सांगा. चांगला आलाय ना, नाही तर परत काढा सांगा. तुला काढणार आहे फोटो, तू दुसरा डबल काढायला सांगितलं. तर मित्रांनो, कसा वाटला इस्कॉन टेम्पलचा ब्लॉग? आय होप तुम्हाला मजा आली असेल. आणि जे जे माझे सबस्क्रायबर्स भेटले मला आता ज्या व्हिडिओमध्ये, त्यांना मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. सो गाईज, तुमचं सपोर्ट असंच, चॅनल अनसबस्क्राईब नका करू, असंच सपोर्ट ठेवा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल अनसबस्क्राईब नका करू, सबस्क्राईब केला आहे त्यांनी ऑलरेडी. सो तुम्ही पण जर व्हिडिओ बघत असाल तर नवीन कोणी आणले असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लिंक शेअर करा तुमच्या मित्रांना, जे कोणी व्हिडिओमध्ये आहेत त्यांना. सर्व माझे चिमुलके मित्र जे आहेत त्यांना पण सगळ्यांना, तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा आपल्या व्हिडिओची आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. तर असा काहीचा होता व्हिडिओ आपला इस्कॉन टेम्पलचा. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. मला पण खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि अभिजित पण आला माझ्यासोबत. सो आम्ही दोघांनी एक चांगला टाईम स्पेंड केला इथे आणि भारी वाटला. आणि भाऊ फार दिवसात आला आहे, 3 वर्षात भेटलो आम्ही आणि आता फिरतोय. तर कॉलेज की यादें ताजा हो रही है आणि बाकीचे पण मित्र लवकरच भेटतील अशी इच्छा करतो, आम्ही अपेक्षा करतो. आणि आपण आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मागे पाणी उडतंय मस्तपैकी, तो भारी व्ह्यू येत असेल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बघू, भेटू. तोपर्यंत सीझन आउट. मिलते हैं नए वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.